लोकशाहीवर सर्वात मोठा घाला जर कोणी केला असेल तर तो हे भारतीय जनता पार्टीने केला आहे. कांदा केलं, कांद्याला भाव नाही, गाई केल्या दुधाला भाव नाही. माझा कांदा मी 5.5 निघला यावर्षी. पण गेल्या वर्षी माझं दूध होतं मी 40-42 रुपये मी पण दर घेतलाय. तर उत्पन्न वाढल्यावर रेट थोडाफार कमी जास्त होणारच आहे. मी शेतकरी हैदराबादला, मुंबईला, वाशीला माळव घेऊन जात होतो. 2-2 दिवस लागत होतो टेम्पोला. आता 6 तासात गाडी जाते. रस्ता केला म्हणते माझे मित्र. रस्ता काय मोदीच्या घरनं पैशावरून केला नाही. आमच्या गरिबांचे पैसे लुटून आम्हाला कांद्याला 4 रुपये भाव देऊन 20 रुपयानं कांदा परदेशात विकून 16 रुपये त्यानंच घेतलं आणि रस्ता त्यानंच करून दिलाय. काय त्याच्या घरचं पैसे आणायचं. तुम्ही जर सर्वात मोठी जर पक्ष असाल तर तुम्हाला मग या शिंदेची गरज का लागते? तुम्हाला अजित पवारची गरज का लागते? ज्या अजित पवार तुम्ही भ्रष्टाचार आरोप करता दुसऱ्या वेळेस त्यांना मांडीला मांडलं बसता. आपला नेता कसा असावा? फक्त देव 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 करणारा नसावा. काम करणारा, शिक्षणाला प्राधान्य देणारा पाहिजे, नोकरी तयार करणारा पाहिजे, शिक्षण फुकट पाहिजे, लाईट फुकट पाहिजे, एसटी फुकट पाहिजे. म्हणल्यावर मग जीएसटी तुम्हाला थोडीफार वाढणारच आहे. आमच्याकडे कसं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवार दिलेला आहे. आमच्याकडे घराणेशाही उमेदवार दिलेला नाही. 4,000, 3,500, 5,000 रुपये भाव ह्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. जास्त पिकल्यावर थोडं होणारच आहे कमी जास्त. मी बी शेतकरीच आहे. मी बी कांदा करतोय, दूध घालतोय. भाजपवाले काय म्हणते काँग्रेसनं 60 वर्षात काय केलं? काय म्हणतोय 60 वर्षात पेट्रोलचा भाव 70 रुपये झाला. त्यांनी 10 वर्षात 105, 106 रुपये. ज्यावेळी गॅस पहिल्यांदा निघाला त्यावेळी 230 रुपयाला गॅस होता. ज्या वर्षी काँग्रेस चालू झालं त्यांनी 350 नेला. वर्षाला वाढवतच गेली ना. उमेदवार राम सातपुते तर स्वतःच काही कर्तृत्व आहे का नाही? मोदीला द्या, मोदीला द्या. मी आपलं स्वतःच कर्तृत्व पाहिजे ना. भाजपनं आणि युती शासनानं काळात झालंय तेवढं काँग्रेसच्या काळात कधी झालं नाही. प्रणताई शिंदेला 100% गावातून जवळपास 95% मतदान होईल. 5% फक्त भाजपला होईल. आम्ही वर मोदीला बघून करणार. दगड उभा करू दे, झाड उभा करू दे, आम्ही फक्त मोदीला बघून मतदान करणार. आम्ही रामाशिवाय दुसऱ्या कुणाला मतदान करणार नाही. ह्या 10 वर्षात आम्ही जो ऑप्शन निवडला होता भाजपचा, पण भाजपनं काही काम केलेलं नाही. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण देखील महाराष्ट्र माझावर वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जात तिथल्या लोकांचे नेमके मुद्दे काय, कुठल्या गोष्टींचा विचार करून इथली जनता मतदान करणार आहे, या बऱ्याच गोष्टींच्या चर्चा लोकांशी करतोय. खरं तर आज ह्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या, माढा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी सोलापूरमध्ये दाखल झाले. देवेंद्र फडणवीस हे निंबाळकर आणि राम सातपुतेंच्या उमेदवारी अर्जासाठी आले होते. प्रणिती शिंदेचा उमेदवारी अर्ज थोड्या दिवसांनी त्या ठिकाणी भरला जाणार आहे. त्यासोबतच धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरलाय. अशा बऱ्याच घटना खरं तर आज दिवसभरामध्ये घडलेत. खरं तर मी जिथं या संदर्भानं बोलायसाठी उभा आहे ते गाव आहे उत्तर सोलापूर तालुक्यातलं नान्नज नावाचं गाव. ज्या नान्नजची ओळख माळढोक पक्षाचं अभयारण्य असलेलं गाव म्हणून आहे. आणि मग या गावातील ही सगळी मंडळी इथल्या सोलापूरच्या राजकारणाबद्दल काय म्हणताय, यंदा सोलापूरचा खासदार कोण, प्रणिता शिंदे म्हणतात का राम सातपुते म्हणतात, भारतीय जनता पार्टी म्हणतात का काँग्रेस म्हणतात, आणि हे सगळं म्हणत असताना त्यांचे नेमके मुद्दे काय हे जाणून घेण्यासाठी करता मी नान्नजमध्ये आलोय. तर चला, इथं वेगवेगळ्या भागामध्ये दिवस मावळतीला अनेक मंडळी त्या ठिकाणी बसले आहेत, त्यांच्या गप्पा सुरू आहेत, त्यांच्यासोबत जाऊया, बोलूया. आणि इथल्या यंदाच्या लोकसभेमध्ये नेमकं भाजप सरस आहे का काँग्रेस सरस आहे, प्रणिता शिंदे बाजी मारतील का राम सातपुते, या संदर्भानं खरं तर आपण लोकांशी बोलणार आहोत, लोकांशी संवाद साधणार आहोत. इथं खरं तर काही मुलं तरुण बसले ती त्यांच्यापासून बोलूया. खरं तर सहजासहजी ग्राउंड रिपोर्टला ज्येष्ठ नागरिक, गावातील पुढारी बिडारी मंडळी असतात. आज पोरं खरं तर सुरुवातीला सापडलेत. नमस्कार रे. नमस्कार. बोला. काय नाव? प्रज्वल दत्तात्रय गवळे. प्रज्वल गवळी. काय करतो? आता शेती चालू आहे, BS ऍग्री सेकंड इयर चालू आहे. बर. काय यंदा लोकसभेला तरुण पोरं काय पद्धतीचा विचार करतायत? मुळात तरी तरुण म्हणून ह्या निवडणुकांकडे लक्ष आहे का, आणि मग आहे तर मनामध्ये काय चाललंय? आता माझी चालूला फर्स्ट टाइम वोटिंग आहे. आता विचार असा आहे की ह्या बेस शाळा शिकत असताना, शेती करत असताना असा अनुभव आलाय ह्या वर्षात, म्हणजे शेतकऱ्याचं काही सुद्धा कल्याण झालंच नाही. थोडक्यात 25% शेतकऱ्यांना फळभाज्यांच्या भावांचा लाभ झालाय आणि 75% शेतकरी कर्जाकडून चित्त मिळालाय. कांद्याची तीच अवस्था. कांद्याला पैसे सुरुवातीला भाव वाढला, पुन्हा बाहेर देशातनं, बाहेर राज्यातनं कांदा मागवला. महाराष्ट्राचा शेतकरी टोटल पूर्ण झोपला गेलेला आहे. टमाट्याचं जर तुम्ही बघितलेलं आहे, रस्त्यावर कुठं पण नदी नाल्यात पूर्ण टमाट्याचा मसाळा करून टाकला. आणि हा तरुण वर्ग दूध व्यवसायाकडे वळल्यानंतर, आता दूध व्यवसाय, आता मी स्वतः दूध व्यवसाय करतोय, माझ्या स्वतःच्या 15 गायी आहेत. ह्या दूध व्यवसायाकडे वळल्यानंतर दूध व्यवसायाला 30 ते 35 रुपये भाव असताना काही शिल्लक रुपये म्हणजे रोजगार देऊन भुसा खर्च, वैरण पाणीचा खर्च काढून काही शिल्लक पैसे राहत होते. आता ह्या 2-3 महिन्यात एवढी
बिकट अवस्था झालेली आहे. गेल्या 2023च्या उन्हाळ्यात एवढा म्हणजे शेतकऱ्याला ह्या दुधापासून फायदा झाला होता. ह्या उन्हाळ्यात काही सुद्धा म्हणजे आशेनं शेतकऱ्यांनी 2 लाख रुपये 3 लाख रुपये बँकेकडून कर्ज घेऊन गायी विकत घेतल्यात, तरी त्या गायीचा 1 रुपया सुद्धा फिटलेला नाही. कारण हायाच दुधाचा खाऊ घातलेला खर्च निघत नाही तर शेतकऱ्यांना कर्ज कसं काढायचं, काय करायचं सांग. यंदा आम्ही प्रणितताईंना काँग्रेस ह्या पक्षानं म्हणजे महाविकास आघाडीला आम्ही या भागातनं आम्ही तरुण वर्गाने ठरवले निवडून द्यायचं आणि आपले जे शेतकऱ्याचे मुद्दे त्यांच्यापाशी मांडायचे. आमची एक अपेक्षा आहे प्रणितताई हे सॉल्व्ह करतील. ठीक आहे, प्रणितताईंच्या सोबत राहायचं अशी त्यांची अपेक्षा आहे. इकडे बरीच मंडळी त्या ठिकाणी बसलेत. ज्येष्ठ खरं तर एक तरुण मुलगा म्हणून खरं तर त्यानं त्या संदर्भातली प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केली. नमस्कार. नमस्कार. काय नाव? पांडुरंग गावडे. पांडुरंग गावडे. काय आपलं शेतकरी? शेतकरी. इथे शेती आहे 2-3 एकर. काय असतंय? काय सोयाबीन, कारली, दोडकं करायला. दर आहे का कशाला? कशाला सुद्धा काय नाही. हा, काय सुद्धा नाही. मग काय करायचं या सरकारचं? काय करायचं करी जनता सगळी. काय जनताला सांगावं लागतं दादा. सगळी व्यवस्थित करतील सगळं. तुम्ही काय ठरवलं? आम्ही काय ठरवावं? मी बदल करावा का हाय असं? बदल झालाच पाहिजे. हा, नक्की बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे. काय शेतकरी लय नाराज आहे. नाराज म्हणजे काय, टरकन कांदा जाते आणि येताना रिकामध्ये यावं लागते. काय करायचं शेतकऱ्यांनी? याचा झटका आहे. झटका आहे, 100% झटका. ठीक आहे. राम राम. काय नाव? शिवाजी मुळे. शिवाजी मुळे. बर, कधी बसलं नाही पांढरपुरी? 20-25 वर्ष झालं. बर, दिवसभर चौकात असता इथं. काय वातावरण आहे ते एकूण लोकसभेचं? एकच खाली हाताची बातमी नाही कुठं. हा, बाकीच काय बोला ना. 2 टर्न दिले आम्ही त्यांना निवडून. तिकडे गावाकडे चाललेली अजून फिरकली पण नाही 10 वर्षात. आमचं पूर्ण गाव हाताकडे. पूर्ण गाव हाताकडे. काय 10% जातील इकडे तिकडे. बर, बाकी जनता हात म्हणते. काय इथं 2 टर्मला आता भाजपचं खासदार दिसलं नाही म्हणताय? आलीच नाही. दिसलं तर दिसलं मग गाव. पर्यंत शिंदे येते का इकडे? काल झाली. काय म्हणल्या? काय आता काय तिच्या आल्यावर मागणार आपण त्याला. याच्या आधी आपण काय मागणार आहोत त्याला? आता किती वय आहे? माझं 50-60 आहे. 50-60 वर्षात एवढी सरकार बघितली असते. कुठलं सरकार चांगलं वाटतं? भाजपचं बरं होतं, काँग्रेसचं बरं आहे, वर मोदी बरं आहे का, विकास झालाय का, काय काय वाटते? आता चालू सांगायचं आपलं फक्त. आम्ही आता चालू बदल करणार. आम्ही शेतकरी लोक मारा लागलो सगळे शेतकरी. कशालाच भाव नाही. काय करावं सांगा की? भाजीपाल्याला नाही, माळव्याला नाही, कांद्याला नाही. ठीक आहे. तर त्या पोरानंतर इकडे थोडीशी अजून काही तरुण मित्र आमच्या इथं बसले, त्यांच्याशी देखील गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. बोला की सर. काय नाव आहे? दर्शन गवळी. दर्शन गवळी. बरं, काय दर्शन भाऊ किती वय आहे तुझं? माझं 23+. 23+ वय आहे. ह्याच्या आधी केव्हा मतदान केले? ह्याच्या आधी केलंय. बर, काय यंदा लोकसभेला काय वातावरण आहे इकडे? काय म्हणते पोरं गावात? पोरं तर युवा पोरं तर प्रणितताई म्हणते ती. बर, काय म्हणते युवा पोरपर्यंत तिथे? काय विकास करेल म्हणते. हे आता काय 10 वर्षात काय झालं नाही का? मग काय झालं नाही, काय दिसलंच नाही 5 वर्षात खासदार तर. त्याच्यामुळं आता जरा बदलायचं म्हणते ती पोरं. बर, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव? विजय भोसले. विजय भोसले. बर, काय करता? मी व्यवसाय उद्योग धंदा करतो. व्यवसाय उद्योग धंदा. बर, काय यंदा इकडे व्यवसाय करता करता काय दिसतंय चित्र लोकसभेत इकडे? आम्हाला नरेंद्र मोदी दिसतं. मी आयुष्यामध्ये कवाच काँग्रेसला मतदान केलं. जन्मल्यापासून काँग्रेसला मतदान केलं नाही. आता ती 32-31 वय आहे. मला तेवढ्या पण जन्मल्यापासून भाजप आवडते. का वाटतंय भाजप का आवडते? आपल्या हिंदूसाठी देशासाठी नरेंद्र मोदी चांगलं देशासाठी काम मला खूप आवडलंय. देशासाठी मला तुळजापूर रस्ता झालाय, अक्कलकोट रस्ता झालाय, पंढरपूर रस्ता झालाय, मंगळवाडा रस्ता झालाय, पुणे रस्ता झालाय. मी त्याशी मोटरसायकलीवर तुळजापूरला चाललो, अर्धा तासात मी तुळजापूरला पोचलो. एवढा रस्ता सुंदर झाला. आणि कधीच आयुष्यभर ऍक्सिडेंट झालं नाही जगात. काँग्रेस असल्यापासून तिथे बी माणसं मेले, तिथे थोडं नुकसान झालं. तेवढं नरेंद्र मोदी आल्यापासून देशासाठी चांगला रस्ता झाला. मला खूप आलं जनतेचं नुकसान झालं नाही. अहो मला आवडलं हो दादा. तेवढ्या मनापासून मला खूप प्रेम करतो मी मोदीला. राम मंदिर झालंय,
370 कलम झाले, जम्मू काश्मीर आपलं ताब्यात घेतले, तेवढे देशासाठी लोकांनी असे भावना विचार करावा. मला सुद्धा हिशोब काढून ठेवा, आलो तिकडे येणार आहे. हा 199% आम्ही मोदीला मतदान करणार. आता काय इकडे म्हणते ती लोकसभेला पाठीमागच्या 2 वेळा खासदार दिसले नाहीत, असं तिकडे काय तरुण आम्ही वर मोदीला बघून करणार. त्यांनी त्याची मनात इच्छा, आम्ही वर मोदीला बघून करणार. दगड उभा करू दे, झाड उभा करू दे, आम्ही फक्त मोदीला बघून मतदान करणार. आम्ही रामाशिवाय दुसऱ्या कुणाला मतदान करणार नाही. रामाला फक्त रामाला मतदान करणार. राम म्हणजे राम. मला आवडलं जन्मालापासून मोदी आवडते बघा, काय बी सांगा मला. बर काय आता खरं तर शेतकऱ्याला हमी भाव नाही म्हणते ती, दुधाला दर नाही म्हणते ती, काय आता तर सुरुवात आहे. आगदान मिळतंय, खात्यावर पैसे मिळतात, आगदान मिळतंय, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतात. ठीक आहे. कमळाला मतदान करणार, कमळाला मतदान मोदीमुळे फक्त मोदी. बर ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? ओमुके. काय करता? व्यवसाय करतो भाजीपाल्याचा. काय वातावरण आहे लोकसभेत? वातावरण प्रणित शिंदे जिंदाबाद. बर. हा 99%. बर. हा का पर्यंत मागे? आमच्या भागातला स्थानिक उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे, 3 टर्म शहर मध्ये आमदार भोगलेला आहे. हा त्याच्यामुळे आम्ही उपरे उमेदवाराला मतदान करणार नाही. जनता नान्नची, आणि नान्नची जनता ही सुज्ञ आहे. रस्ता केला म्हणते माझे मित्र, रस्ता काय मोदीच्या घरनं पैशावरून केला नाही. आमच्या गरिबांचे पैसे लुटून आम्हाला कांद्याला 4 रुपये भाव देऊन 20 रुपयाने कांदा परदेशात विकून 16 रुपये त्यानंच घेतलं आणि रस्ता त्यानंच करून दिलाय. काय त्याच्या घरचं पैसे आणायचं? रस्ता केलाय, आम्हाला मार्केटिंगला जायला सोपं झालंय. आता रस्ता काय हो का? रस्ता काँग्रेसनं काय केला आणि भाजपनं काय केला? जनते पैशातून. हो त्याच्यामुळे उद्या काँग्रेस आलं तर बी काय सुशील कुमार शिंदे घरच्या पैशाने होणार नाही. आपल्याला पैसे होणार आहे. पुढं काय? मग आम्ही लबाड बोलत नाही ना. मोदी सरकार 15 लाख देतो, 20 लाख देतो. 1 लाखाचं खत घेतल्यावर 18,000 रुपये जीएसटी घेतात. 6,000 रुपये मला देतात, माझेच 12,000 त्यांच्या खिशात जातात. काय उपयोग त्यांचे 6,000 घेऊन मला? माझेच 12,000 जीएसटी मध्ये घेतात ना. दिशाभूल करायचं सरकार आहे बीजेपी मध्ये. आणि नानद मध्ये 4,500 मतदान ही प्रतिनिधीला पडतंय. एकूण किती आहे? एकूण 6,200 मतदान आहे. हा ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? निलेश गवळी. निलेश गवळी. काय करता? मोबाईलचा व्यवसाय. मोबाईलचा व्यवसाय. निलेश भाऊ काय आता खरं चौकात दुकान आहे इथं, काय लोकसभेला लोक काय काय चर्चा ऐकता तुम्ही? फक्त मोदी म्हणतात बघा. फक्त मोदी मोदी मोदी. आवाज येतोय, बाकीच्या कानाचा आवाज येतोय. जय श्रीराम, जय श्रीराम. प्रत्येकाच्या मनामनात मोदी आहे. बघा एवढी लोकसंख्या पण जय श्रीराम 2च जण म्हणले. आणि 2च खासदार होते आपले पहिले स्टार्टिंगला. आणि गावात आमच्या 2च उमेदवार होते. आमच्या इथं 2च उमेदवार होते. काय वाटतंय खरं तर? आता आज उमेदवारी अर्ज दाखल झाले, देवेंद्र फडणवीस आले होते, ते कार्यक्रम वगैरे सगळा झाला. उद्यापर्यंत त्यांचा अर्ज दाखल होणार आहे. फडणवीस साहेबांनी आज सांगितलेलं आहे की तुमचं मतदान कुणाला जाणार आहे. तुम्ही डायरेक्ट पप्पूला म्हणले मतदान. हे डायरेक्ट तुम्ही प्रणितीला मतदान नाहीये, डायरेक्ट पप्पूला मतदान आहे. पप्पू म्हणजे राहुल गांधी. हा पप्पू आला तर निवडून आहे ना, आपल्या भारताचं पूर्ण वाटोळ आहे. त्यामुळे देशाची वाट लागणार आहे. पप्पूला निवडून देऊ नये. रामाचं नाव घेत नाही ना, कुणाचं नाव घेत नाही तो. काय पण इथं सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. तिथं प्रत्येकाच्या मनात राम आहे बघा, आणि त्यामुळे मोदी येणार. उत्तर सोलापूर कांदा आहे, रानमसल्यासारखं शेजारी गाव कांद्याचं आहे. तुमच्या गावामध्ये कांदा उत्पादन होत आहे, आणि कायमचा आरोप राहिला की कांद्याच्या बाबतीमध्ये शासनानं निर्यात धोरण चुकीचं राबवलं आणि त्यातून शेतकऱ्यांना नुकसान झालं असा आरोप आहे. हमी भाव पण दिला होता. प्रत्येकाला फायदा झालेला आहे. आता खरं माझा ही आरोप एकट्या भाजपवर नाही. खरं तर काँग्रेसचं सरकार एवढ्या वर्ष सत्तेत होतं, त्यांनी सुद्धा हे 10 वर्ष काय काँग्रेस बी लुटणार, भाजप बी लुटणार, शेतकऱ्यांना काय करायचं? नाही, शेतकऱ्याचं इथून पुढे चांगलं कल्याणच होणार आहे. फक्त 4 जूनचं फक्त वाट बघा तुम्ही. 4 जून नंतर पूर्ण देशामध्ये कर्जमाफी केली होती. पण मोदी साहेबांनी 11,08,000 कोटीचं 11,08,000 कोटीचं उद्योग जो व्यवसाय करते त्यांची कर्जमाफी केली. शेतकऱ्याला वंचित ठेवलं कर्जमाफीपासून. पण शेतकरी रातोरात जागतोय, रात्री 10ला 12ला शेतात पाणी द्यायला जातोय. ह्याचा कोण विचार करणार आहे? लाईट उद्योग जिथे उद्योग आहे तिथे 24 तास लाईट आहे, आणि शेतकऱ्याला बघा रात्री टायमिंग काही फिक्स नाही, कधीच फिक्स नाही. कोणाच्या जीवावर सोडायचं शेतकऱ्याला? संघर्ष करायचा, कुठवर संघर्ष करायचा. म्हणून आम्ही पर्यंत मतदान देऊन
ह्या संघर्षातून मुक्त व्हायसाठी तुमच्या पुढं का असं वाटतंय की तुम्हाला एक तर भाजप आणि एक तर काँग्रेस असाच पर्याय एवढ्या मागच्या 60-70 वर्षात जनतेपुढे काय हा प्रश्न आहे? हा प्रश्न ह्यासाठी आहे कारण 2014ला ज्यावेळेला मतदान करत होतो त्यावेळेला देखील आपण रात्रीची लाईट, प्रचंड महागाई, बेरोजगारी किंवा धोरण नीती नसणं किंवा भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. आज 10 वर्षानंतर सुद्धा त्याच मुद्द्यांवर बोलायची वेळ आपल्याला यायला लागल्या शेतकऱ्यांना. तर ही आयदर भाजप आणि आयदर काँग्रेस ह्याच्याशिवाय काय वाटतं लोकशाहीमध्ये जनतेला का पर्याय नाही, जनता का निर्माण करत नाही हा पर्याय? कारण काय झालंय ह्या 10 वर्षात आम्ही जो ऑप्शन निवडला होता भाजपचा, पण भाजपनं काही काम केलेलं नाही. त्याच्यामुळे आता जनतेनं स्वतःहून डिसिजन घेतलं की आपण भाजपला लायकी दाखवायची, त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायला ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे प्रणिताई शिंदेला 100% गावातून जवळपास 95% मतदान होईल, 5% फक्त भाजपला होईल. जेवढं मतदान होईल 4,500 त्यातलं फक्त 5% भाजपला होईल, 95% काँग्रेसला मतदान होईल. आणि आम्ही प्रणिताई शिंदेकडे आमच्या गावाच्या वतीनं कुठल्याही कामासाठी सगळे एकजूट होऊन आमच्या गावाचा विकास करण्यासाठी सगळं अहोरात्री कधी टायमिंग नाही बघणार, त्यांच्याकडे एकत्र जाणार आमच्या गावाच्या विकासासाठी आणि त्यांनी ते पूर्ण करतील हे आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही प्रणिती शिंदेचा सपोर्ट करला यावेळेस. खरं तर आता उद्या लोकसभांच्या निवडणुका समोर आहेत, हे प्रश्न तुमचे पुन्हा पुन्हा आहेत. म्हणजे खरं तर शेतीच्या संदर्भातला प्रश्न मी म्हणाल तसं दोन्ही सरकार असताना ते सेम आहे. शेतकऱ्याची म्हणून काय अशी एकजूट पुन्हा कधी दिसणार आहे का? बाबा शासन दरबारी आम्हाला अमक्या गोष्टीचा एक अमका भाव दिला पाहिजे, हे भाव दिला पाहिजे. कारण आज दुधाची अवस्था पहिली दूध परवडत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता सध्या शेतकरी एक झाल्यामुळे हे जे आता राम सातपुते साहेब इकडे यायला लागलेत त्यांना त्या उमेदवार पाडण्याचंही शेतकऱ्याने एकजूट होऊन ठरवलेलं आहे. आणि एक गोष्ट सांगतो, दुधाचे बाय प्रोडक्ट बघा तुम्ही, कधी विचार करा दुधाचे बाय प्रोडक्टला जीएसटी लागते. आपण जे दुधाचे बाय प्रोडक्ट आईस्क्रीम असेल, काही दही, पनीर सगळ्या गोष्टी असतील त्याचे रेट बघा, दुधाचे 25 रुपये रेट आहेत. आज असा ग्रामीण भागामध्ये असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की जे दूध व्यवसाय करते त्या मुलांचं लग्न होई नाही. हा खूप मोठा प्रश्न आहे. मध्ये लोकांनी दर वाढलं म्हणून गायी महाग आणल्या, त्याचं नुकसान झालं शेतकऱ्याचं, खूप नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. बेंगलोरने लाख रुपयाची गाय आणल्या, 1 लाख रुपयाची गाय 8-10 दिवसात मेली गेली. कारण का हे वातावरण सूट होईना. पण ते शेतकऱ्यांना लाख रुपये काढले, ते लाख रुपये वसूल होईना त्याचं. त्या दुधाचे भाव बघा 25 रुपये आहेत. त्या 25 रुपयामध्ये कसा संसार उभा करायचा लोकांनी? गोरगरीब जनतेचा कोण विचार करणार? बरोबर. हे भाजपनं गोरगरीब जनतेचा विचार ठेवलेला आहे. कारण आहे तो फक्त उद्योग व्यवसाय आहेत ना त्यांना पूरक आहे. मी स्वतः एक उद्योजक आहे, 24 तास लाईट मला भेटते आणि मला जे लाईटचे रेट आहेत ते इतर रेट तसेच आहेत. पण जे शेतकऱ्याला लाईट आहे दिवसा वेगळी, रात्री वेगळी, रात्री 10ला येते, सकाळी 5ला जाते. त्यावेळेस शेतकऱ्यांना परत आधीमध्ये काय होतं, वारा पाऊस येतो, लाईट जाते, परत 2-2 दिवस लाईट नसते, शेतकऱ्याला पिकाचं नुकसान होतं मोठं. हे सगळं झाल्यानंतर इथलं स्थानिक राजकारण देखील लोकसभांमध्ये महत्वाचं असणार आहे. खरं तर इथं शेजारी वडाळ आहे, बळीराम काका एका राष्ट्रवादीमध्ये, त्यांचे चिरंजीव एका राष्ट्रवादीमध्ये. ह्या सगळ्या स्थानिक राजकारणाचा इथं काय इम्पॅक्ट होईल असं? आम्ही गावाचा विचार करण्याच्या पुढं कुठल्या बाकीच्या गावाचा विचार करणार नाही. आमच्या गावासाठी कुठल्या नेत्यांनी केलंय? काहीच नाही केलेलं. आम्ही आमच्या गावासाठी लढा लागलो, एवढंच गोष्ट सांगतो मला. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? रुद्रप्पा आवटे. आवटे. किती वय आहे? 70-75 आहे. ठरवून सांगा नेमकं किती आहे. आठवत नाही पहिले कुठे होतं ती पहिले काय नव्हतं. बरोबर. काय करता? शेती करतो. किती आहे शेती? शेती 4 एकर आहे. 4. काय शेतात? काय कांदा केलं, कांद्याला भाव नाही, गाई केल्या दुधाला भाव नाही, खोराकाचं एवढं मोठं काय हातात शेत सुद्धा राही ना. काय करायचं मग यंदा आता काय करायचं? आता ही सरकारनं असं मातीतच झोपेल आणि काय करावं? मग बदलायचं का नाही? बदलायचं. किती मतं पडतील गावात? जाणतं माणूस आहे म्हणून विचारतोय. बरीच पडतील. बर. गावातच नाही जिल्ह्यातच पडतील. तर ते 2 खासदार मागे दिसले होतं का? काय कोणता खासदार हितवर आलाच नाही आता. आणि आमदार बी कोण आलंच नाही. गेले इलेक्शन आलता प्रचार करायला स्वामी आमचे महाराज. हे आता परत आम्ही एकदा 5 वर्षानंतर आता बघायला अजून पण नाही, आज नाही आमच्या नांदमध्ये. नाव काय? माझं नाव वैभव बोंगे.
वैभव काय करतो? मी लॉ स्टुडंट लास्ट इयरला. लॉ स्टुडंट. खरं तर लॉचा आणि याचा विद्यार्थी आहे. इथले सगळे प्रश्न स्थानिक विचारले, तुम्हाला लॉच्या संदर्भातल्या गप्पा मारू. काय खरं तर या सरकारवर आरोप आहे, मोदी सरकारवर, की मोदी सरकार हे संविधानासाठी घातक आहे, लोकशाहीसाठी घातक आहे, कायदा बदलतंय. एक कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून वाटतं का की या भारतीय जनता पार्टीकडून लोकशाहीला धोका आहे किंवा संविधानाला धोका आहे? काय निरीक्षण आहे? हा, खरोखरच धोका आहे. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सध्या जे काय त्यांचे अधिकृत उमेदवार आहेत उत्तम जानकर स्वतः म्हणले की भाषेमध्ये त्यांच्या एका भाषणामध्ये म्हणले की आपल्याला मोदींना साथ द्यायची आहे आणि वाटलंच संविधान बदलायचं आहे तर ते पण बदलू. जर एखादा अधिकृत उमेदवार असं म्हणत असेल तर मग कुठेतरी एक संशयाची भूमिका निर्माण होते. आणि मोदी साहेब असे म्हणले होते की आपल्याला 370 उमेदवार निवडून आणायचे. म्हणजे समजा आपल्याला एखादं संविधान जर बदलायचं असेल तर त्यामध्ये एक ऍब्सोल्यूट बहुमत लागतं. ऍब्सोल्यूट म्हणजे किती की आपल्याकडे 553 खासदार आहेत किंवा 555, यामध्ये 370 खासदारापेक्षा जास्त जर खासदार निवडून आले, त्या खासदारांनी जर समजा एखादा निर्णयाच्या सोबत त्यांनी जर कौल दिला तर संविधान हे बदलता येतं. परंतु पूर्णपणे संविधान बदलता येणार नाही, परंतु मोदी येतं मुमकिन हे असं म्हणतात त्यांनी, ते करून दाखवतात. त्यामुळे अशी एक संशयाची सूची निर्माण होते ह्यामध्ये. तर लोकशाही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अडून बसले. लोकशाहीच्या संदर्भामध्ये घराणेशाहीचा आरोप होतो, लोकशाहीच्या संदर्भातला आरोप होतो, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आणीबाणी लावली इथपासून चर्चा होते. आम्ही कधीच त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं संविधान बदलणार नाही असं भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात येतं. लोकशाही काय होईल वाटते पुढे, देशाचे चित्र काय दिसते? कारण तुम्ही बघित असं ध्रुव राठी सारखा एक तरुण पोरगा त्या ठिकाणी डिक्टेटर सारखा व्हिडिओ करतोय, ज्यामध्ये असं म्हणलं जातंय की भारतीय जनता पार्टी इथून पुढच्या काळामध्ये देशात निवडणुकाच होऊ देणार नाही. तर वाटतं का हा धोका आहे देशाला, किंवा तसं काय होईल असं वाटतंय का? काँग्रेसच्या काळात फोडाफोडीचं राजकारण कधी झालेलं नाही. ज्यावेळेस फोडाफोडी झाली त्यावेळेस राजीव गांधींनी स्वतः हा आयराम गराम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस स्वतः पक्षांतर बंदी कायदा हा काँग्रेसच्या काळात आलेला आहे. जे भारतीय जनता पार्टी म्हणते स्वतः की आम्ही हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, तर जगातला सर्वात मोठा पक्ष असेल तर तुम्हाला पक्ष का लागते? प्रादेशिक पक्ष तुम्ही का फोडताय? तुम्ही जर सर्वात मोठी जर पक्ष असाल तर तुम्हाला मग या शिंदेची गरज का लागते? तुम्हाला अजित पवारची गरज का लागते? ज्या अजित पवार तुम्ही भ्रष्टाचार आरोप करता, दुसऱ्या वेळेस त्यांना मांडीला मांडलं बसता. म्हणजे याच्यात ह्यातून एवढं निष्पन्न होतं की तुमच्यात ताकद नाही, तुम्ही कुठेतरी भिलेले आहात. जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणता आणि बाकीचे पक्ष फोडून, जे की असंविधानिकपणे फोडून पक्षांतर बंदी कायदा कोणी आणला? काँग्रेसने आणला. मग लोकशाही टिकवण्याचं काम काँग्रेसने केलं ना. त्यामुळे बाकीचे काय मुद्दे, शेतीचे रिलेटेड मुद्दे म्हणा किंवा शेतकऱ्यांचे रिलेटेड मुद्दे म्हणा, हे मुद्दे महत्वाचे आहेत. परंतु लोकशाहीवर सर्वात मोठा घाला जर कोणी केला असेल तर तो हे भारतीय जनता पार्टीने केला आहे. तुम्ही आता ह्या घडीला सुद्धा ह्या जमलेल्या लोकांमध्ये सुद्धा तुम्ही एखादा जर कौल घेतला तर ह्या कौलमध्ये तुम्हाला जाणून येईल की हे सर्वजण जे काही लोक आहेत हे सर्वजण फक्त काँग्रेसच्या मागे राहणारे लोक आहेत, काँग्रेसच्या विचाराला साथ देणारे लोक आहेत. ठीक, नमस्कार. नमस्कार. काय नाव? जगन्नाथ दशरथ बोरे. जगन्नाथ बोरे साहेब, काय यंदा लोकसभेला इकडे वातावरण? लोकसभेला काय ना आमचे काय ना उमेदवार आहेत ते महायुतीचे राम सातपुते, यांनाच आम्ही निवडून देणार आहोत. का आता ही जनता म्हणते की नको प्रत्येकाला काय ना अधिकार आहे त्या मताचा, ते अधिकार जे ते सांगता असते ती. तर आमच्या इकडे काय नाही भाजपचा उमेदवार निवडून येणार. तर मागच्या 2 टर्मला लाखोंचं लीड भारतीय जनता पार्टी उमेदवाराला होतं. यंदा थोडी फाईट जास्त चांगली व्हायला लागले. 2 उमेदवार तरुण आहेत, आरोप प्रत्यारोप आहेत. आता मी खरं तर काल रानमसल्यासारख्या गावामध्ये होतो. रानमसल्यामध्ये कांदा उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली, परंतु पलीकडच्या लोकांचं असं म्हणणं होतं की सुशीलकुमार शिंदे साहेबांनी इथल्या शिरापूर उपसा सिंचन योजनेला विरोध केला होता, गाव चढावर आहे, पाणी येणार नाही म्हणले होते. दोन्ही बाजूनी लोक बोलतायत, काय होईल असं वाटतं? शिंदे साहेब म्हणत होतं की सुशीलकुमार शिंदे साहेबांनी इथल्या शिरापूर उपसा सिंचन योजनेला विरोध केला होता, गाव चढावर आहे, पाणी येणार नाही म्हणले होते. दोन्ही बाजूनी लोक बोलतायत, काय होईल असं वाटतं? शिंदे साहेबांना पहिल्यापासून विरोध केलेला आहे आणि या उत्तर तालुक्यासाठी शिंदे साहेबांना काहीच केलेलं नाही. जेवढं भाजपनं आणि युती शासनानं काळात झालंय तेवढं काँग्रेसच्या काळात कधी झालं नाही. काय विकास केला भाजपने? काय आम्हाला इथे चढावर जे पाणी आहे म्हणत होतं ती काय ना युतीचं सरकार आल्यावर पुन्हा चढ कुठे गेला, पाणी कसं काय आलं? त्यांनीच पाणी सोडलेलं आहे. इथे येऊन मुख्यमंत्र्यांनी इथं काय नाही येऊन उद्घाटन करून काम चालू केलेलं आहे त्यांनी. आणि आता सुद्धा राम सातपुते आल्यावरच हे काम चालू होणार आहे, अजून राहिलेलं सुद्धा. हे आश्वासन नाही आमच्याकडे, का माहिती आमच्याकडे भाजपकडे. इतर काय विकास झाला? विकास म्हणजे मोठे विकास आहेत. इथं आमच्या इथं MIDC मंजूर झाली. MIDC काय ना कोणीकडे नेली त्यांनाच माहिती आहे ती. आणि आमच्याकडे कसं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवार दिलेला आहे. आमच्याकडे घराणेशाही उमेदवार दिलेला नाही आणि गोरगरिबाला जाणणारा उमेदवार दिलाय राम सातपुते. त्यांच्याच मागे आमची जनता.
इलेक्शन आल्यानंतर मतदान झाल्यानंतर काय ना मीडियाला बी कळेल आणि जनतेला बी कळेल आणि इथनं लीड किती गेला आहे हे सगळं असं कळणार आहे आपल्याला. बोला सर, काय नाव? संजय टोनकर. संजय भाऊ, काय वातावरण लोकसभेला? काय काँग्रेस येते सर. काँग्रेस येते? काय येते काँग्रेस? काँग्रेसचं काम भरपूर आहे इथं. आता जनता म्हणते आता आज ह्या गेल्या 10 वर्षापासून नान्नजगाव हे सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे. ह्या 10 वर्षात एकही या नान्नजगावाला खासदार ह्या लोकांनी भेट दिलेली नाही आणि आता हे सध्या स्थानिक उमेदवार असल्यामुळे काँग्रेस येते. काँग्रेस येत आहे. पर्यंत काम करतील असं वाटतंय? 100% करतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? आनंद भोसले. आनंद भोसले. आनंद भोसले. काय करतो आनंद? बीकॉम झालंय. बीकॉम झालंय म्हणलं आता. बीकॉम झालंय. आता बीकॉम झाले म्हणजे तुझं गणित चांगलं असणार आहे. काय यंदा इथे कसं गणित बसेल वाटतं? यंदा इथं गणित म्हणलं तर फक्त प्रणिताई शिंदे चालणार आहे. कारण की एवढा विषय आहे की जे आमदार फक्त विकास की बघून लोक मतदान करतात. आज ताईला सिटीमध्ये 3दा हॅट्रिक मारते म्हणजे कशाच्या जोरावर मारतात. आज एका साध्या उमेदवाराला जरी तिकीट द्यायचं म्हणलं तर 3दा जावं लागतं, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. पण प्रणिताई शिंदे आज सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये 3दा आमदार झाले आहेत. पण आज खासदार केला उभारल्यानंतर फक्त सोलापूर जिल्ह्यातून एक सोलापूरची लेख, सोलापूरची एक विकासाची गती जे तिथं जाऊन आपला आवाज दिल्लीमध्ये आवाज घुमवणार आहे सोलापूरचा बद्दल की हे आमचं काम रखडलेलं आहे. हे MIDC पाईपलाईन, आज जल पाण्याच्या आज एवढं उन्हाळा पाण्याची टंचाई आहे तर पाण्याचा प्रश्न मिटवण्याची फक्त ताकद फक्त प्रणिताई शिंदेतूनच आवाज घुमवून ते प्रश्न मिटणार आहे. ताईंच्याच मागे. पाटलांनी आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्यात त्या पद्धतीने मागची माणसं गरीब नसते ती पाटील बी गरीबच आहे किंवा मी काय पैशानं सांग नाही, मनानं बी गरीब आहे, पैशानं बी सांग नाही. गरीब आपण पैशानं गरीब असू शकतोय, मनानं करतो म्हणून कायम आपण श्रीमंत आहे. त्या हिशोबाने आम्ही योग्य ते मतदान करणार. मत सांगितलं की योग्य ती करणार आहे. ठीक आहे, ते योग्य ते करणार आहे. विशाल नमस्ते. नमस्ते. मला कसं काय नाव माहिती सांगा बरं. त्यांनी सांगितलं. हा बरोबर आहे. काय करता तुम्ही? मी IT इंजिनियर. IT इंजिनियर आहे. बरं ठीक आहे. इंजिनियर साहेब कुठे जॉब करताय? मी पुण्याला हिंजवडीमध्ये जॉब करतो. हिंजवडीमध्ये तर हिंजवडीची स्थापनाच शरद पवार साहेबांनी केली आहे. माहित आहे तुम्ही तिथं पवार साहेबांच्या कर्तृत्वाचं खरं तर तुम्ही ते हे लाभार्थी आहे. काय म्हणताय लोकसभेला इथं? काय लोकसभेला आता मी इंजिनियर आहे, मी पुण्यात जॉबला आहे. तिथे हिंजवडीमध्ये इतका क्राऊड आहे म्हणजे आपले सोलापूर लातूर इथले जे ग्रामीण भागातले लोक मुलं जे आहेत हे जास्त लोक आपले तिथे आहेत जॉबला आणि तिथं क्राऊड झालाय. आता IT पार्क हे टायर 1 सिटीमध्ये टायर 2 सिटीमध्ये आला पाहिजे जसं की सोलापूर नाशिक. आणि त्यासाठी प्रणिताईची मागणी खूप दिवसांपासून आमदार झाल्यापासून त्यांची मागणी आहे, पण केंद्रात सत्ता लागते त्यासाठी ताईला खासदार करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. खरं तर सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार ही दोन माणसं साडू आहेत. आज पवार साहेबांनी बारामतीचा विकास काय पटीने केलाय तुम्हाला माहित आहे. हिंजवडी झाली, अजित पवारांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये काम झालं, पण त्या गतीमध्ये सुशील कुमार शिंदे साहेबांना सोलापूर उभा करता आला नाही. हे अपयश आहे असं वाटतं? अपयश नाहीये. पवार साहेब हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, शिंदे साहेब एका पक्षाचे नेते आहेत, यात फरक आहे. धोरणात्मक जबाबदारी म्हणून दोघी कायम केंद्रातल्या मोठ्या पदावर राहिले. हो राहिलेले आहेत, पण पवार साहेबांचं राजकारण करण्याची पद्धती वेगळी आहे. ते ग्राउंड लेवलला म्हणजे जास्तीत जास्त स्वतः लक्ष घालतात. तसं शिंदे साहेबांकडनं एक चूक झाली, नकळत चूक झाली म्हणले तरी चालेल. ज्यांच्यावर विश्वास टाकून त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं म्हणजे केंद्रातलं राजकारण केलं, तेच लोक ऐन वेळेस ते दुसऱ्या पक्षात गेले. ही त्यांच्याकडनं चूक झाली. ठीक आहे. पुणेकर म्हणून असं वाटतंय? नाही, मी नान्नजकर आहे. नान्नजकर पण पुण्यातला सध्या मनात म्हणून वाटतंय की प्रणित आहे? प्रणित त्यालाच दिलं पाहिजे, कारण आता आमच्या गावाला जर तुम्ही बघितलं तर महाविकास आघाडीची सभा ही सूर्योदयाला झाली आणि BJPची सभा ही सूर्यास्ताला झाली. याचं सगळं सांगतं की कोण उगवणार आहे आणि कोण मावळणार आहे. बर ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विक्रम गोरखे. काय करतोय? IT इंजिनियर आहे. IT इंजिनियर कुठं आहे? रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड. पुणेच? मुंबई. मुंबई. सुट्टीला आहे का गावाला? नाही, वर्क फ्रॉम होम चालू आहे. वर्क फ्रॉम होम कोरोनापासून सुरू आहे. काय बरं वाटतंय तिकडे? कामावर बरं होतं का हे वर्क फ्रॉम होम बरं आहे? नाही, वर्क फ्रॉम होम चांगलं आहे. हो, बाकीच्या गोष्टी पण आपल्याला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज पण करता येतात. बरं, त्यासाठी वर्क फ्रॉम होम चांगलं आहे. काय यंदा इथं लोकसभेचं वातावरण काय? लोकसभेचं म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्येच वातावरण इंडियासाठी चांगलं आहे. काय माहितीये का, ओव्हरऑल जर विचार केला गेला सेंट्रल पासून ते पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर ह्यांनी पहिली चीज शेतकरी, दुसरा उद्योग वर्ग जो की छोटा उद्योग वर्ग, जो मोठा उद्योग वर्ग आहे तो चांगल्या ह्या पोझिशनला आहे, पण छोटा उद्योग वर्ग हा नोटाबंदीमध्ये बंद झाला.
पहिली सगळ्यात मोठी चूक नोटाबंदी. नोटाबंदीचा RBIचा रिपोर्ट आला 2018 मध्ये, तर 99.5% रिटर्न नोटा आल्या. तर मग हा ब्लॅक मनी कुठे गेला? तर हे फेल्युअर गेले. आणि नवीन 500च्या आणि 2000च्या नोटा छापण्यासाठी गव्हर्नमेंटला 7,000 कोटी खर्च करावे लागले. तो सगळा एक्स्ट्रा बर्डन आपल्या जनतेवरच आहे ना. शेवटी काय हे म्हणजे कोणतंही सरकार आलं, काँग्रेस आलं काय आणि BJP आलं काय, तर हे काय स्वतःच्या खिशातून पैसे देणार नाही, सामान्य लोकांच्या खिशातून पैसे घालावे लागणार. जसं की आता आम्ही टॅक्स पेयर आहे, तर हे असेच शेतकरी टॅक्स कसा भरतो? जे काही आपल्याला वस्तू लागतात शेतकऱ्याला, जसं की खत लागतं, बाकीच्या काही गोष्टी लागतात, त्याच्यात शेतकऱ्याला GST आहे. GSTचं धोरण सगळ्यात घाण आहे, जे की काँग्रेसच्या म्हणजे BJPची सत्ता नसताना त्यावेळेस BJP GST ला विरोध करत होती. ज्यावेळेस BJP 2014 मध्ये आली तर 2017ला त्यांनी GST लागू केला. बरोबर. आणि GST म्हणजे काय की सामान्य लोकांच्या बुरडाणावर बसणारा एक्स्ट्रा टॅक्स आहे तो. एक प्रकारचा तुम्ही एक टॅक्स क्लिअर केलेला आहे. आणि अजून महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुद्दा हा सगळा सोशल म्हणजे मीडिया लोकांनी पण दाबलेला मुद्दा, इलेक्ट्रोल बॉन्ड. सगळ्यात महत्वाचा मोठा, सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा घोटाळा हा इलेक्ट्रोल बॉन्ड मध्ये झालेला आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड हा असा चीज आहे, फॉर एक्झाम्पल अशी एक कंपनी आहे ज्या कंपनीचं टर्नओव्हर आहे 2 कोटी आणि इलेक्ट्रोल बॉन्डला त्यांनी दान केलेला आहे 500 कोटी. तर मग हा 498 कोटी पैसे आले कुठून? मग ह्याचा हिशोब हा जनतेला दिला पाहिजे ना. हे आणि हे काय की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने फोर्स केलं यांना नाव बाहेर काढण्यासाठी, त्याच्यावेळेस हे ऍक्च्युअली जनतेला कळलं. पण हे जी काय आता सध्या लोक सत्तेमध्ये आहेत BJPचे, ह्यांनी मीडियाला पण दाबलं ह्यामध्ये, कारण मीडिया हे पूर्णपणे दाखवू शकली नाही. आणि हे ग्राउंड रिपोर्ट म्हणजे ग्राउंड लेवल पर्यंत येणं गरजेचं होतं. सगळ्यात म्हणजे मी म्हणतोय की भारतातला नव्हे तर जगातला सर्वात मोठा हा इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा आहे. आणि तो सोशल मीडियात आला पण पुढे मोठ्या प्रमाणात. सोशल मीडियात येण्याचं कारण काय माहिती का? गेले 10 वर्ष तुम्ही तेच आश्वासन देणार, त्याच गोष्टी तुम्ही येणार, आणि तुम्ही म्हणजे हितला उमेदवार राम सातपुते बरोबर, तर स्वतःच काही कर्तृत्व आहे का नाही? मोदीला द्या. मी आपलं स्वतःच कर्तृत्व पाहिजे ना. आज मी ह्या गावचा सरपंच झालो, तर मी मोदीच्या नावावर म्हणणार का? नाही, मोदीला द्या म्हणजे मला सरपंच करा, पण मोदीच्या ह्याच्यावर करा. स्वतःच कर्तृत्व दाखवलं पाहिजे. कारण कसं असतं, हे जे काही लोक म्हणजे आता लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधीचं नाम म्हणजे काम काय की बाबा तुम्ही समाजकार्य करणं. बरोबर. पॉलिसी मेकर म्हणजे MP काय करतो, पार्लमेंट मध्ये जाऊन केल्यानंतर त्यांचं काम काय की पॉलिसी मेकर की बाबा गावामध्ये काय नसेल त्या पॉलिसी बनवणे. मग तुम्ही फक्त जर दुसऱ्याच्या नावावर सांगून मतदान जर घेत असाल तर स्वतःच कर्तृत्व काय? तर ही 10 वर्षात ही चूक झालेली आहे. 2014ला शरद बनसोडे हे आले BJP कडून, ते फक्त म्हणत होता की मला मतदान करू नका, मोदीला मतदान करा. मग स्वतःच कर्तृत्व त्यांचं कुठे गेलं? आणि ते गेल्या 5 वर्षामध्ये 2014 ते 2019 मध्ये ते एकदाही कुठे दिसले नाहीत. इव्हन माझ्या गावातलं नाही म्हणत, सोलापूरमध्ये पण तुम्हाला कुठल्या कार्यक्रमात दिसले ते नाही. त्यानंतर 2019ला हे महाराज आणला. बरोबर. महाराज पण काय म्हणायचे, मला मतदान करू नका, मोदीला मतदान करा. मग स्वतःच कर्तृत्व इथं काय त्यांनी म्हणजे आहे का नाही त्यांना? मग माझं काय म्हणणं आहे की आपल्याला जी काय पॉलिसी मेकर पाठवायची आहेत, आपल्याला अनपढ लोक पाठवायची नाहीयेत. आपल्याला कुणावर विश्वास ठेवणारी लोक पाठवायची नाहीत की त्याला मतदानासाठी मला निवडून द्या, असं नाही. स्वतः पॉलिसी मेकर, स्वतः ग्राउंडवर फिरणारा, स्वतः कार्यकर्त्याशी नाळ असणारा नेता पाहिजे आपल्याला. आणि ते प्रणितीताई शिंदे मध्ये ते गट्स आहेत. यंदाची खरं तर आज त्यांच्याकडून हे सांगण्यात आलंय, सोलापूरमध्ये कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये त्यांनी म्हणलं की एका बाजूला ही लढाई नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध राहुल गांधींची आहे. पाठीमागची जी आपली राहुल गांधीनं काढलेली जी ही होती पदयात्रा होती, या सगळ्यातून खरं तर राहुल गांधींचं कुठेतरी व्यक्तिमत्व झळाळून निघाले आणि लोकांमध्ये त्यांची प्रतिमा पूर्वीपेक्षा कितीतरी चांगली झाली, खूप चांगली झालेली. तुम्हाला इकडे बघा, ज्यावेळेस आपली पदयात्रा साऊथ इंडियातून म्हणजे खालून निघा लागली वर नॉर्थ इंडियाकडे,
तर तुम्ही फक्त बघा साऊथ इंडियाचे काही स्टेट आहेत, कर्नाटक असू द्या काही, त्याचे परिणाम झाले का नाही बरोबर स्टेट गव्हर्नमेंटच्या म्हणजे MLA यात्रेनं तेलंगणा निवडणुकीवर परिणाम केले, परिणाम कर्नाटकाच्या निवडणुकीवर परिणाम केलेला आहे. आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, ह्यांनी जी काय असं म्हणजे खोटं बोलून, ह्यांचं फक्त एकच धोरण आहे, खोटं बोला पण रेटून बोला. एक गोष्ट कसं असतं माहितीये का, तुमचा चष्मा चांगला दिसत नाही, मी हे 100 लोकांना जर गावात जाऊन सांगितलं की तुम्ही हे पाटील साहेबाला सांगा तुमचा चष्मा चांगला दिसत नाही, 100 लोक तुम्हाला जर येऊन बोलले पाटील तुमचा चष्मा चांगला दिसत नाही, तर तुम्हाला काय वाटतं, आयला खरं चांगला दिसत नाही. हा प्रकार आहे भारतीय जनता पार्टीचा, हा प्रकार आहे. आणि तुम्ही सांगा 70 वर्षात काय केलं, आज जे आपण उभारले ना, आज जी सोशल मीडिया पण चाललंय ना, आज लॅपटॉप आला, आज IT सेक्टर आलं, आज जी मी काय IT सेक्टर मध्ये काम करतोय, IT सेक्टर मध्ये काय मी काम करतोय, हे कुणामुळे झालं. आज ज्यावेळेस राजीव गांधीने 1985 ला कम्प्युटर ज्यावेळेस फर्स्ट टाइम आणला होता भारतामध्ये, हेच बोंधू लोक म्हणजे हे काय की हे काय आल्यानंतर आपल्या देशातले रोजगार जाईल आणि हे काय कम्प्युटर आपल्या म्हणजे खूप लांबची गोष्ट नाही. आता मागच्या आठवड्यात बिल गेट्स बरोबर इंटरव्ह्यू झाला आपल्या मोदींचा, त्यांनी ती AI बद्दल विचारलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल विचारलं. त्यात आपल्या मोदींना तर AI काय हे माहितच नाही, पण त्याच्यावर ते काय बोलतायत की AI म्हणजे आमच्या इथं आई म्हणतात. त्यांनी कुठला विषय कुठे नेला, ते हिंदीत बोलत होते, बिल गेट्स हिंदी कळत होतं नाही, ते ट्रान्सलेट करत होते ना, त्यांनी ट्रान्सलेटर लावलं होतं. आणि राहिली राहुल गांधीची AI बद्दल विचारलं तर त्यांचं उत्तरही तुम्ही ऐका, त्यांचं इंटरव्ह्यू लास्ट वीक मध्ये झालेला आहे. हा 2 नेत्यामधला फरक आहे. आपण काय म्हणत नाही की म्हणजे आपला नेता कसा असावा, फक्त देव 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 करणारा नसावा, काम करणारा, शिक्षणाला प्राधान्य देणारा पाहिजे, नोकरी तयार करणारा पाहिजे, ना की हा हिंदू आहे मुसलमान आहे तुम्ही म्हणत बसा. म्हणजे तुम्ही नोकरी पोटाचं विटाचं विचारणार नाही, तुम्ही फक्त भांडायचं कसंही विचारणार. या गोष्टी आपल्याला गरजेचं नाहीत. आणि आपण ते केलं म्हणून आपल्या देशाचं पार्टिशन म्हणजे स्वातंत्र्य जेव्हा भेटलं तेव्हा सुद्धा पार्टिशन हे धर्मावरच झालं, त्यामुळे आपण मागे आहेत. आणि आपण हे आपापल्या धर्मामध्ये भांडत बसलो म्हणून ब्रिटिश आपल्यावर 150 वर्ष राज्य करू शकले. हे तेव्हा नाही कळलं, नाही तर आता तर कळलं पाहिजे. 60 वर्ष काय केलं, ह्याला सुई बनवत नव्हतं, त्यापर्यंत इमानापर्यंत आपण त्या गोष्टी माहिती का, जसं 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं बरोबर, त्याच्या वेळेस पूर्ण इंग्रजांनी लुटून नेलेला म्हणजे भारतामध्ये आधी काय म्हणत होतं की सोन्याचा धूर निघत होता बरोबर, पण मुघल आले लुटलं त्यांनी, इंग्रज आले लुटलं, पोर्तुगीज आले लुटलं, म्हणजे त्यांनी जी काय लोक आले आपल्याला लुटून घेऊन गेले. आणि त्यानंतर आपल्याला भारत स्टँड करायचा होता, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन 0 होतं आपलं, सुई बनवत नव्हतं आपण, म्हणजे स्वतःच आपलं काहीच नव्हतं. सर्व आपल्याला गोष्टी जर काही मागवायच्या असतील तर युरोप मधून आपल्याला मागवायच्या. तर ह्या गोष्टीचा जर सेटअप केला असेल म्हणजे बेस जो तयार केलाय, बेस शिवाय तर तुम्ही उभारू शकत नाही. बरोबर, आज जी काय आपल्या भारतातला जो काय बेस आहे तो बेस केलेला आहे, म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत की बाबा टाळू नाही शकत. प्रत्येक प्लस मायनस पॉईंट असतात. इथं तुमचा मुद्दा बरोबर आहे. ते खरं तर सुई बनवत नव्हतं तिथपासून विमान आपण काँग्रेसच्या काळामध्ये बनवली होती. ठीक आहे, नंतर तुम्हाला जवळ काय यंदा इकडे लोकसभेला चांगलं वातावरण आहे. कुणाला? राम सातपुते साहेबांना. राम सातपुतेंना चांगला आहे. काय वाटतं ह्या 10 वर्षात काय विकास केला भाजपनं? रस्ते केले, शेतकऱ्याचा प्रश्न सोडवलं, आमच्या भागात कॅनेल पाणी येत नव्हतं, पाणी आणलं युती सरकारने, त्याच्यासाठी महिलांना अर्ध तिकीट चालू झालं, शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रत्येक 10 गुंठ्यापासून 10 एकरापत्र शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये चालू झालं राज्य सरकार केंद्र सरकारचं. आणि रेशन धान्य फुकट आहे आज 5-7 वर्ष झालं, त्याच्यासाठी मोदी सरकार. खर तर इथं रस्ते बाकी सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या झाल्या. काय यंदा खर तर दोन्ही तरुण उमेदवार आहे. खरं तर सुशील कुमार शिंदे इथं मुख्यमंत्री राहिले, गृहमंत्री राहिले, अनेक वेळा त्यांनी यांची सत्ता भोगली. वरिंदा शिंदे 3 वेळा इथं आमदार म्हणून राहिल्या. खरं तर मगाशी पण बोलताना म्हणले की एवढे वर्ष त्यांनी सत्ता बघून बी काही सोलापूरचा विकास मानावाचा झाला नाही. काय भूमिका? आता शिंदे साहेब मागच्या 40-50 वर्षापासून आपल्या उत्तर सोलापूरमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हे त्यांनी म्हणजे स्थानिक उमेदवार आहेत. त्यांनी आजपर्यंत असं जनतेच्या समाधानासारखी काम केलं नाही. काय मधल्या काळात आमच्या उत्तम प्रकाश खंदारे साहेब आल्यानंतर जी विकास झाला उत्तर तालुक्याचा त्याचा समाधानकारक आहे. आणि तेव्हापासून जी लीड चालू आहे आपल्या भाजपला ते आता बी लीडच आहे भाजप. ठीक आहे, तेव्हा पुन्हा एकदा भाजपला इथे लीड होईल असं वाटतं. लीड होणार, 100% निवडून येणार. हा, आता म्हणा काय म्हणत होत तुम्ही? कासू होत नाही, लीड बीड काय नाही. उत्तर दे तुम्ही नीट द्यायचं काय केलं आता. शरद बनसोडे लुंगी दोघांनी काय केलं सांगा हो तुम्ही.
10 वर्षात काय केले? कवा एक भर सुद्धा खासदार निधी आला नाही. कवा आले नांदगाव गावाला. उत्तर सोलापूर तालुक्यात एवढं मोठं गाव आहे, तिथनं लीड मिळते. कवा आली ती ना ते कुणाच्या निधीत नव्हते साहेब. नितीन गडकरीने केलेलं आहे. मग नितीन गडकरी काय ह्यांच्या घरचा माणूस आहे? मग त्यानं केलंय ते रोज काम केली फक्त. मग सरकार बाकी कोण सुद्धा काय केंद्र केलं सरकारचा विषय काय नाही असतंय? नाही नाही ती केंद्र सरकारचं काम म्हणजे काय असतं ते तर त्यानं काय सांगा. करते? केंद्र केंद्र सरकार सरकार असते ना, त्यानं फक्त कामं केली ती. कारण आम्ही ड्रायव्हर आहे म्हणून आम्ही त्याचं नाव घेतो. नमस्कार. याने जे आता म्हणले ना 2000 रुपये पगार देतात, रेशन फुकट आहे, रोड केला, गॅसची टाकी गेली होती 350 रुपयाला, आता 850 रुपयाला. आपण कुठली गाडीची पेटी जरी घेतली तर त्याला जीएसटी आहे. आपल्या स्वतःच्या पैशातनं सगळं कामगार होते. बरोबर. कोणाच्या मोदीच्या घरचं देत नाही मोदी. बरोबर. शेतीला 18% जीएसटी आहे. जवळजवळ खताचं पोत 300ला होतं, किऱ्याचं पोत 300ला होतं, त्याला आता जोडून 450 रुपयाला केले. ज्यावेळी गॅस पहिल्यांदा निघला त्यावेळी 230 रुपयाला गॅस होता. ज्या वर्षी काँग्रेस चालू झालं त्यांनी 350 पत्र नेला, वर्षाला वाढवतच गेली ना. मग आता 10 वर्षात वाढला म्हणून एवढा काय फरक पडायला लागलाय. आणि त्या पट्टीत सुविधा सुद्धा दिल्या त्या भाजप सरकारनं. वाढला म्हणजे असं काय नाही, ती शेतकऱ्यासाठी लोकांच्या हितासाठी वाढलेलं आहे. ज्यावेळी काँग्रेस सरकारनं पहिल्यांदा गॅस ओपन झाला त्यानंतर त्यांनी वर्षाला वाढवतच गेले ते ना. प्रमाण बी कमी होतं त्यावेळेला. प्रमाण कमी होतं, आता वाढ जास्ती झाली आहे. त्याच्यामुळे त्यांचा विकास बी पुढे दाखवले ती. ठीक आहे. नमस्ते. काय नाव आहे? अनंत शिवाजी मोहितेवाडी. मोहितेवाडी. काय शेती करताय? शेती करतो. कसली शेती आहे? कुणाला खांद्यावर बसवायची यंदा लोकसभेत? यंदा खांद्यावर प्रणित शिंदे. बर. कांद्याची निर्यात बंद केली. काय शेतकऱ्याला काय भाव नाही द्राक्षाला, म्हणून काँग्रेस बरं आहे. काँग्रेस आपलं बरं आहे. बरं आहे. पहिलं जुनं ती सोनं आहे. जुनं ती सोनं. बर. ठीक आहे. तुमचं नाव काय? विश्वनाथ रामचंद्र विभूती बापू म्हणते. बापू म्हणतात. बर. बापू काय म्हणतात? का नाही हाताचा पंजा. बर. किती मत येईल लीड होईल इकडे? 2 लाख लीड मिळेल. 2 लाखाचा लीड मिळेल. शेतकऱ्याला अन्याय व्हायला, दुधाला रेट नाही, द्राक्षाला रेट नाही, कांद्याची निर्यात बंदी केली, मध्येच उठवली. 70 वर्ष काँग्रेस सरकारनं काय केलं म्हणते ते? 70 वर्ष आता काँग्रेस सरकार झोपलं होतं, आता उठवावं लागेल का नाही? झोपल्या सरकारला उठवायचं म्हणून निवडून द्यावं ना. 10 वर्षातून सिद्धेश्वर महाराज गेले, तिकडेच गेले. माझ्या अगोदर नट सम्राट काय नव्हतं चुकलं, शरद बनसोडे, त्यांनी 5 वर्ष नानाच बघितलंच नाही, जय सिद्धेश्वर महाराजांना बघितलं नाही. मग कराच काय शेतकरी बदल हाताचं पंजाला मतदान करावं पूर्ण आमच्या तालुक्यानं ही कळकळीची विनंती. नमस्ते. अमरडांगे. अमरडांगे. काय करता? काय ना धंदा करताय? कसला? पान शॉप नाही असले बांधले काय बरोबर चौकात असते का? मग काय चौकात दिवसभर बघितलं काय निरीक्षण वाटते इकडे? निरीक्षण का हाताचा पंजाशिवाय काय नाही. लय गावात लोक पंजा म्हणते. पंजाब आहे ना. किती काँग्रेस मी काय म्हणतो, भाजपवाले काय म्हणते ते काँग्रेसनं 60 वर्षात काय केलं? मी काय म्हणतो 60 वर्षात पेट्रोलचा भाव 60 वर्षात 70 रुपये होत झाला. त्यांनी 10 वर्षात 105-106 रुपये केला. गॅस टाकी 400 रुपये होती. फडणवीस साहेबांना अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण शेतकरी ती दिंडी पायी यात्रा चालू केली. 400 रुपये गॅस झाल्यानंतर आज गॅस टाकी 1200 रुपये झाली. फडणवीस सरकार 5 वर्ष होतं. आता हे 2.5 वर्ष आधी फडणवीस सरकार आहे, तरी बी गॅस टाकीचा रेट कमी नाही, सबसिडी नाही, काय नाही. त्यामुळे ह्या बारीनं हाताचा पंजा. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नवनाथ हुक्के. नवनाथ हुक्के. बस. काय वातावरण काय? स्थानिक उमेदवार असल्यामुळे प्रणिताईला जास्त पसंती वाटा लागले. बर. आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळं माझं सुद्धा मत आहे की प्रणिताईलाच लोकांनी स्वीकारावं, कारण अनुभव आहे त्यांना सुद्धा. कारण प्रणिताई शिंदे या सुशीलकुमार शिंदेच्या कन्या आहेत. आणि एक संसदेत मी बघितलेला आहे की प्रणिताई संसदेत बोलताना अभ्यास पूर्ण बोलतात आणि त्यांचा एक मोठा अभ्यास आहे. आणि विशेष म्हणजे सिटी मधून त्याला जवळजवळ 70% मताधिक्य सिटी मधून प्रणिताईला चांगला होणार आहे. आता ही जीएसटी थोडक्यात सांगायचं काय, शेतकऱ्याचं 90% शेतकऱ्याचं मत
प्रेमताईला जाणार आहे किंवा काँग्रेसला, इव्हन पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसच्याच बाजूने जाणार. कारण रस्त्याचा विकास चांगला झालाय हे ठीक आहे, पण एक जीएसटीच्या माध्यमातून जी कमाई केली आहे भाजप सरकारने त्याला लोक कंटाळले. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संजय उत्तम मुळे. काय लोकसभेत लोकसभेचं मोदी साहेबाशिवाय काही नाही, देशातच नाही, अख्ख्या देशातच नाही. मोदी साहेब खाली. का मोदी? मोदी म्हणजे काय, मोदी सगळ्या देशातला हवे रोड झाले. तर मी शेतकरी हैदराबादला, मुंबईला, वाशीला माळवं घेऊन जात होतो. 2-2 दिवस लागत होतो टेम्पोला माळवं घेऊन जायला. आता 6 तासात गाडी जाते, 6 तासात 4 तासात वाशी. म्हणून मोदी साहेब आहे. रेशन पातीच्या लॉकडाऊन पासून फ्रीमध्ये 3 वर्ष झालं रेशन फुकट आहे. 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा आहे. पुन्हा महिलाला एसटी महामंडळ 50% सवलत आहे. 75 वर्षाच्या माणसाला, वृद्ध माणसाला एसटी फुकट आहे. मोदी साहेबाची पुण्य आहे. काय म्हणते ती शेतकऱ्याला कांदा म्हणते ती, कांदा जास्त पिकल्यानंतर ते शेअर असं होतच असतंय. त्याच्या आधी बी 4,000, 3,500, 5,000 रुपये भाव ह्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. जास्त पिकल्यावर थोडं होणारच आहे कमी जास्त. मी बी शेतकरीच आहे, मी बी कांदा करतोय, दूध घालतोय. माझं काही दुसरं 2 नंबर धंदा नाही. कांद्याला लय भारी होतं काय सुद्धा नाही. रोटरून टाकले तर काँग्रेसच्या काळात कांदा आम्ही रस्त्यावर फेकून दिले. 10 वर्षाखाली. काय करता? मी शेती करतोय. काय इकडे लोकसभेचं वातावरण? 1 नंबर आहे भाजपसाठी, 1 नंबर वातावरण. का भाजप? भाजप देशासाठी चांगला आहे, गावासाठी चांगला आहे, राज्यासाठी चांगला आहे, त्यांचा विकास चांगला आहे. 2 नंबर धंदे सगळे बंद झाले ते. अजून काय 2 नंबर धंदेवाले असणार काँग्रेस चांगला आहे. तुम बी खाव, हम बी खाव, सगळं चोरून खाते ती. तसं भाजप काळात चालत नाही. त्यामुळे भाजप चांगला आहे. काय जीएसटी आणला म्हणत? जीएसटी मात्र रेशन फुकट पाहिजे, लाईट फुकट पाहिजे, एसटी फुकट पाहिजे म्हणल्यावर मग जीएसटी तुम्हाला थोडीफार वाढणारच आहे. आधी काहीच नव्हतं, गुडघ्या एवढं खडं होतं रस्त्याने. शेताकडे जायला 2 तास लागत. आता मी 10 मिनिटं शेतात जातोय. हॉस्पिटल ही सर सुविधा भरपूर आहे. आता काहीच वाटचं नाही. माझा कांदा मी 5,500 निघला यावर्षी. पण गेल्या वर्षी माझं दूध होतं, मी 40-42 रुपये मी पण दर घेतलाय. तर उत्पन्न वाढल्यावर रेट थोडाफार कमी जास्त होणारच आहे. ह्या सगळ्या नान्नजकरांच्या प्रतिक्रिया येत्या पाठीमागच्या 40-45 मिनिटं आपण इथल्या लोकांशी बोलतोय. खरं तर सोलापूर लोकसभेची निवडणूक, इव्हन संपूर्ण महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या निवडणुका ह्या कधी नव्हे त्या मोठ्या चुरशीच्या ठरल्या चित्र पाहायला मिळतंय. खरं तर काँग्रेसने एवढ्या वर्ष काय केलं हा प्रश्न भाजपला यावर्षी विचारता येणार नाहीये, कारण 10 वर्ष त्यांचीही सत्तेची झाले. त्यामुळं पाठीमागच्या इतिहासातली कामं दाखवा आणि उद्या भविष्यातल्या योजना दाखवा या अंगानंच खरं तर यंदाचं मतदान त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं अक्षरशः भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल यांना अतिशय मुद्द्यावर येऊन, जनतेच्या मुद्द्यावर येऊन खरं तर मतदान त्या ठिकाणी मागावं लागणार आहे. खरं तर एकूण इथले लोक आणि लोकांच्या बोलण्याच्या पद्धती बघितल्या तर यंदाची निवडणूक ही लोकांच्या हातातले, लोकांनी, शेतकऱ्यांनी हातात घेतलेली निवडणूक आहे हे म्हणावं लागणार आहे. कारण पूर्वी कधीच लोकसभेला गावगाड्यातला, तालुक्यातला, आपल्या पंचायत समिती गटातला एखादा पुढारी, कारभारी त्यांना सांगायचं आणि लोकांनी मतदान करायचं अशा पद्धतीची परिस्थिती होती. परंतु आता गावातलं साधं 18 वर्षाचं पोरग ज्याला काल मतदान आलं ते देखील त्या ठिकाणी मतदानाच्या बाबतीतला स्वतःचा विचार स्वतः करून मतदान टाकायला लागले. त्यामुळे मतदानाच्या संदर्भातली परिस्थिती अतिशय वेगळ्या पद्धतीनं बदलली आहे. या सगळ्याच्या सोबत काही लोक भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलतात, काही जण काँग्रेसच्या बाजूने बोलतात. भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा रस्ते झाले, पाण्यासंदर्भातल्या गोष्टी झाल्या, रेशन झालं, किसान सन्मान निधी मिळाला. काँग्रेसच्या बाजूने बोलणारे लोक म्हणतात की कांद्याचं नुकसान झालं, द्राक्षे नुकसान झालं, खतं महागली, महागाई वाढली, गॅस महागवला, शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठल्याही बाबत त्याचा विचार नीटका झाला नाही. हे सगळं करत असताना इथं देखील 10 वर्ष ही पाठीमागची 2 खासदार मंडळी निष्क्रिय असल्याचा एक आरोप त्या ठिकाणी सातत्यानं अनेक जण करतात. आणि त्याला जोडून पलीकडच्या बाजूने मात्र एवढ्या वर्षी इथं सुशीलकुमार शिंदे साहेब हे त्या ठिकाणी केंद्रात मंत्री राहिले, गृहमंत्री राहिले, मुख्यमंत्री राहिले, 3 वेळा प्रियंका शिंदे त्या ठिकाणी आमदार राहिल्या, परंतु सोलापूरचा काय कॅलिफोर्निया झाला नाही अशाबद्दल देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. पलीकडच्या बाजूने त्या ठिकाणी रोजगाराच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी हे अनेकांना चांगल्या चांगल्या पद्धतीच्या कर्जाच्या संदर्भातल्या गोष्टी उपलब्ध करून देतात हे म्हणत असताना हिंजवडी सारख्या ठिकाणी मात्र आमचा एक तरुण मित्र त्या ठिकाणी सांगत होता की शरद पवारांनी हिंजवडी उभा केली, आज कित्येक गावगाड्यातली पोरं तिथे त्या ठिकाणी IT सेक्टरमध्ये काम करतायत. आणि परंतु दुर्दैवाने हे सगळं होत असताना एका बाजूला शरद पवार मात्र बारामतीचा विकास करतायत, हिंजवडी उभा करतायत, मात्र दुसऱ्या बाजूला इथं सुशीलकुमार शिंदे साहेबांना ते का करता आलं नाही सोलापूरसाठी असा देखील प्रश्न आपण विचारला. त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे साहेब हे पक्षाचा नेता नव्हते, ते कार्यकर्ता होते अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया आली. एकूण बऱ्याच गोष्टी खरं तर आपण विचारतोय. दूध उत्पादक वर्ग आहे इथं, कांदा उत्पादक वर्ग आहे, प्रामुख्याने बघितलं तर शेतकरी
शेतकऱ्यामधून मात्र थोडीशी नकारात्मकता निराशा असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण 2,000 रुपये दिले पण 2,000 मध्ये होतंय काय हा प्रश्न आहे. आमच्याकडून तुम्ही वर्षाला 50-60 हजार रुपये घेता आणि त्यातलंच 12,000 रुपये आम्हाला माघार देता, ही प्रतिक्रिया आहे. कांदा उत्पादक वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे. कांद्याची आयात निर्यातीची धोरणं सरकारची चुकली, त्यामुळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणाचा परिणाम झाला. दुधाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाग गायी आणल्या, दूध उत्पादनाकडे तरुण वर्ग वळला, दूध उत्पादनातून चांगला फायदा होईल म्हणून त्यानं गोटे उभा केले. परंतु चांगल्या गायी आणून देखील त्या ठिकाणी दूध नसल्यामुळे त्या गायी विकायची किंवा त्या गायी खराब व्हायची बारी आली. त्यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एका तरुणानं सांगितलं आपल्याला की जसं दूध वाढेल तसं दुधाचं खुराक वाढतंय, परंतु दुधाचा दर कमी झाला की खुराक कमी होत नाही, त्यामुळे पुन्हा शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय. अशा बऱ्याच बाजू खरं इथल्या लोकांनी मांडल्या. त्या एक गोष्ट मात्र निश्चित आहे की पूर्वीच्या काळापेक्षा यंदा निवडणुकांचे वातावरण बदललंय. लोक मतं करताना विचार करतायत. पूर्वी असं असायचं नाही. पूर्वी कोणीतरी एक माणूस वरून सांगायचा आणि लोक मतं करायची. आता प्रत्येक माणूस विचार करून मतदान करायला लागलाय. ही जमेची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार इथल्या उद्या लोकसभेच्या प्रचारामध्ये देखील झाला पाहिजे. उद्या ज्या वेळेला इथं भाजपचे असतील किंवा काँग्रेसचे असतील ही मंडळी त्या ठिकाणी मतं मागायला येणार आहेत, त्यावेळेला त्या संपूर्ण मतदार मागण्याच्या प्रक्रियेमध्ये इथल्या शेतकऱ्यासाठी काय, इथल्या दूध उत्पादकासाठी काय, इथल्या तरुणासाठी काय, इथल्या गावातल्या व्यावसायिकासाठी काय, या सगळ्या गोष्टींची उत्तरं घेऊन त्या ठिकाणी या नेत्यांना या गावामध्ये यावं लागणार आहे. कारण लोक आता इतर गोष्टींचा विचार करून मतदान करणार नाहीत. तुम्ही काम दाखवा आणि मतं मागा, हाच विचार इथून पुढे गावगाड्यात देखील होणार आहे हे निश्चित आहे. कॅमेरामन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, नान्नज.